शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान पवारांची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनामध्ये भेट. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर त्यांच्याच दालनामध्ये आमदारांसोबत बैठक. रोहित पवार गैरहजर. नोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं, तर म्हात्रेला नगरसेवक पदावरून काढा. आदित्य ठाकरे आक्रमक. मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. ज्यांना कुत्रं विचारत नाही ते मला शिव्या देत आहेत. अशा भाडोत्रींना सोडणार नाही. कनेक्टिंग लिंकवरून टीका करणाऱ्यांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून समाचार. प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टू, मग निकृष्ट काम करणारे टक्केवारी पुरुष. महाराष्ट्राच्या नावाआड स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करू नका. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोची इमारत कोसळली. आतापर्यंत 11 जण सुखरूप बाहेर, तर 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू. राज्यभरात पावसाच्या काळामध्ये 62 जणांचा मृत्यू, तर 74 जण जखमी. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 1 जून ते 8 जुलैपर्यंत विविध दुर्घटनांमध्ये झालेल्या मृत्यूंचा आकडा समोर. 200 जणांवरही दगावली. रायगडच्या खालापुरातील पाताळगंगेमध्ये 3000 सिलेंडर वाहून गेले. गॅस एजन्सीची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्यानं घटना. वाहून गेलेले सिलेंडर घेण्यासाठी अनेकांची गर्दी. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. रहिवासी भागामध्ये पाणी. अमरधामकडे जाणारा मार्ग बंद, तर नासर्डी नदीच्या पुरामुळे मिलिंदनगर परिसरातही भीषण स्थिती. पुण्याच्या खडकवासलातून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. प्रवाह वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली, तर एकतानगरमधील 10 ते 12 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. साताऱ्यामध्ये विजेचा धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं दुर्घटना. पलटण तालुक्यामधल्या खामगावामधील दुर्दैवी घटना.